नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरीमध्ये लग्नासाठी दबाव टाकत 19 वर्ष तरुणीचं अपहरण. माझ्याशी लग्न कर नाहीतर जीव देण्याची धमकी देत तरुणीचं अपहरण. राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात लग्नासाठी दबाव टाकत 19 वर्ष तरुणीचं अपहरण करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री उशिरा घडली असून या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आपल्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावात वास्तव्यास आहे. दिनांक 24 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास ती घरासमोर उभी असताना आरोपी तेथे आला. तू माझ्यासोबत चल, आपण दोघे लग्न करू असा आग्रह त्याने धरला. मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपी संतप्त झाला. माझ्याशी लग्न केलं नाही तर मी विष प्राशन करून आत्महत्या करेन आणि तुलाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत त्याने तरुणीचा हात धरून जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि तिला संगमनेर येथील एका अज्ञात ठिकाणी नेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला आळेफाटा येथे नेऊन पुन्हा संगमनेर येथे आणल्याचं फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान एका ठिकाणी आरोपीने तरुणीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केला. यावेळी तरुणीने आरडाओरड केल्यानं आरोपी तेथून पळून गेला. घटनेनंतर पीडित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी ऋषिकेश विजय कागरे, वय वर्ष 24, राहणार ताहाराबाद, तालुका राहुरी, याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 188/2026 अन्वये धाराशिव, अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम 137(2), 74, 87, 352 प्रमाणे अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीचा शोध सुरू आहे. SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी.